सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जगन्नाथने सावलीला सांगितलं, तुझी मुलगी जिवंत असून सारंगसोबत असल्याचं सत्य. तर प्रेक्षकांनो, सावलीचं एक बाळ गुंडांनी पळून नेलेलं असतं. तेव्हा सावलीला असं वाटतं की आता माझी मुलगी मला कधीही दिसणार नाही. पण इथे आता नियतीच्या मनामध्ये वेगळाच खेळ असतो. सावलीला जुळी बाळं झालेली असतात, पण इथे देवाने पांडुरंगाने सावलीचं एक बाळ तिच्याकडे ठेवलेलं असतं. तर सावलीला जुळं बाळ एक मुलगी झालेली असते. ती गुंडांच्या मार्फत का होईना सारंगपर्यंत पोचलेली असते. त्यामुळे दोन्ही बाळं आपल्या आई वडिलांकडे अगदी सुखरूप असतात. ही गोष्ट सावलीला माहिती नसते. तिला असं वाटतं की माझं बाळ आता या जगामध्ये नसेल, कारण गुंडांनी ते पळवून नेलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये जगन्नाथने हे सत्य सावलीला सांगितलेलं असतं की तुझं बाळ जिवंत आहे, आणि नुसतं जिवंत नाही तर ते सारंगकडे आहे, हे सुद्धा अगदी फोटो दाखवून सांगितलेलं असतं. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली आपल्या बाळाला अबीरला घेऊन बेलगावमध्ये राहत असते. आता बेळगावमध्ये राहत असताना तिथे एक काकू असतात. त्यांचा एक मुलगा असतो, आणि तो मुलगा इथे सावली आणि अबीर या दोघांबरोबर अगदी चांगलं बॉन्डिंग तयार करतो आणि त्यांच्याबरोबर व्यवस्थित बोलत असतो, राहत असतो. अबीरवरती त्याचं जीवापाड प्रेम असतं, आणि त्या काकूसुद्धा सावली आणि अबीरची अगदी घरातल्या लोकांप्रमाणे काळजीसुद्धा घेत असतात. प्रेक्षकांनो, जेव्हा सावली आता बेळगावला निघून जाते तेव्हा ती कुणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नसते. पण तिने आता आपल्या वडिलांसारख्या जगन्नाथला फोन करून सांगितलेलं असतं की ती बेळगावमध्ये आहे आणि तिने जुळ्या बाळांना जन्मसुद्धा दिलेला आहे. तेव्हा ही गोष्ट तुम्ही कुणालाही सांगायची नाही, असं सुद्धा सावलीने सांगितलेलं असतं. तेव्हा इथे आता कुणालाही न सांगता जगन्नाथ आपल्या मुलीला आणि तिच्या बाळाला, नातवंडाला बघायला ते बेळगावमध्ये जात असतात. पण प्रेक्षकांनो, त्याच्या आधी एकदा सारंगजवळ इथे जगन्नाथची भेट झालेली असते. तेव्हा सारंगजवळ एक मुलगी असते, आणि ती मुलगी ही खूपच जास्त गोड गोंडस असते. तिचा रंग थोडासा सावळा असतो. तेव्हा सारंगजवळ त्या मुलीला बघताच जगन्नाथला सारंगचा राग आलेला असतो, कारण त्याने सावलीवरती विश्वास न ठेवता तिला घरातून हकलून दिलेली असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जगन्नाथला या गोष्टीचा राग आलेला असतो. पण इथे सारंग आता जगन्नाथची माफी मागत असतो. जे काही घडलं त्याचे इथे इतके मोठे पडसाद उमटतील असं मला वाटलं नव्हतं. तेव्हा इथे जगन्नाथ विचारतो की ही लहान मुलगी कुणाची आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, ही मुलगी माझी आहे असं समजा. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, म्हणजे? तेव्हा सारंगने सांगितलेलं असतं की ती मुलगी त्याला हॉस्पिटलच्या बाहेर गुंडांकडे सापडली. तेव्हा त्या मुलीला आता जगन्नाथ भेटतो आणि तिचे लाड करतो. तेव्हा जगन्नाथला समजतं त्या मुलीच्या हातावरती एक जन्मखूण आहे आणि ती जगन्नाथने व्यवस्थित बघितलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, जगन्नाथने त्या मुलीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतलेला असतो आणि तिच्याबरोबर सारंगचा सुद्धा फोटो आलेला असतो. तेव्हा इथे जगन्नाथ म्हणतो की असू दे, या मुलीचा मी फोटो काढला तर काही हरकत नाही आहे ना, कारण त्या मुलीचा फोटो त्याला सावळीला दाखवायचा असतो की सारंगसोबतसुद्धा एक गोड गोंडस मुलगी आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जगन्नाथ जेव्हा सावलीला भेटायला जातो तेव्हा ही गोष्ट सारंगला माहिती नसते. आणि तिथे गेल्यानंतर जेव्हा सावली अबीरला घेऊन येते, अबीरला भेटून जगन्नाथला खूपच छान वाटतं. तो म्हणत असतो की अबीर एवढा मोठा झाला. तेव्हा सावली म्हणते, जगन्नाथजी, तुम्ही खूप वर्षानंतर आलात. तुम्ही कुणाला सांगितलं तर नाही ना की मी इथे राहते म्हणून? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, अजिबात नाही. मी कुणाला काही सांगितलेलं नाही आहे सावली. मी इथे कुणालाही न सांगता तुला भेटायला आलो आहे. तेव्हा ती म्हणत असते की मला आता कुणीही माझ्या जवळ माझ्या कुटुंबातलं नको आहे.
मला इथे फक्त एकटीला माझ्या बाळाला मोठं करायचं आहे. फक्त तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत खूप केले आहे. तुम्ही माझ्या वडिलांच्या जागी आहात म्हणून मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. तुमची भविष्यवाणी खरी ठरली. म्हणजे मला बाळ तर झालं, पण संतती विरह योग मात्र आलाच. तेव्हा सारंग इथे आता एका मुलीला सांभाळतोय ही गोष्ट जगन्नाथने सांगितलेली नसते. जगन्नाथ म्हणतो, म्हणजे तू काय बोलते सावली? तेव्हा सावली म्हणते, जगन्नाथजी तुमची भविष्यवाणी खरी ठरली. मी जुळ्या बाळांना जन्म दिला, पण त्यातलं एक बाळ अबीर माझ्याकडे राहिला, तर माझी मुलगी मात्र माझ्याकडून दुरावली. कुठले गुंड लोक आले, कोण आले मला काही माहिती नाही, पण त्यांनी माझ्या मुलीला माझ्यापासून दूर केलं आणि त्यामुळे संतती विरह योग मात्र आलाच. तेव्हा इथे जगन्नाथ अबीरला आपल्या जवळ घेतो आणि त्याला पोट भरून मन भरून बघत असतो आणि त्याचे लाड करत असतो. आजोबा म्हणून त्याने त्याच्यासाठी काही वस्तू, काही खायला आणलेलं असतं आणि ते तो अबीरला देत असतो. तेव्हा सावली म्हणत असते, जगन्नाथजी मुलगीसुद्धा गोड गोंडस होती. तुम्हाला माहिती आहे, तीसुद्धा अबीरसारखीच होती. अबीरच्या हातावरती ही जन्मखून आहे का सावली? तेव्हा सावली म्हणते, हो जगन्नाथजी, ही आहे जन्मखून. तुम्हाला माहिती आहे, जे बाळ हरवलं ना, जे माझ्यापासून दुरावलं, त्या बाळाच्या इथे हातावरती सुद्धा अशीच जन्मखून होती. ही गोष्ट आता जगन्नाथला समजल्यानंतर जगन्नाथच्या लक्षात येतं की याचा अर्थ सारंगने ज्या मुलीला वाचवलं गुंडांच्या तावडीतून, ती मुलगी सावलीची तर नाही आहे ना. म्हणजे ती ज्या हॉस्पिटलमधून, ट्रस्टीच्या हॉस्पिटलमधून पळून बाहेर आली आणि ट्रेनमध्ये चढत असताना ट्रेनमधून त्या गुंड लोकांनी पाठलाग करून त्या मुलीला पळून नेलं आणि तेव्हाच त्या मोठ्या पुलावरती सारंगला ती मुलगी सापडली आणि तेव्हाच तो त्या मुलीला घेऊन घरी आला. म्हणजे सावली सांगते ते दिवस आणि सारंगने सांगितले ते दिवस हे सारखेच तर नाही आहेत ना. कारण का त्या मुलीच्या हातावरती सुद्धा मी सेमच जन्मखून पाहिली. जगन्नाथला ते लक्षात येतं. जगन्नाथ म्हणतो, सावलीला सांगू का की सारंगकडे एक मुलगी आहे, तिच्या हातावरती सेमच जन्मखून आहे. ते कदाचित तिला बरं वाटेल, कदाचित ती मुलगी तिचीच असेल आणि योगायोगाने नियतीने बाप लेकीची भेट घडवून दिली असेल आणि म्हणूनच ती मुलगी सारंगला बाबा म्हणते आणि त्याच्याकडे ती सुखरूप आहे, अगदी तिच्या हक्काच्या घरी. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, सावली एक गोष्ट सांगितली तर विश्वास ठेवशील का? सावली म्हणते, काय झालं जगन्नाथजी? तेव्हा जगन्नाथ म्हणतो की तुझी मुलगी जिवंत आहे सावली. तेव्हा सावली म्हणते की तुम्ही हे एकदम विश्वासाने कसे काय सांगू शकता की माझी मुलगी जिवंत आहे? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, तुझी मुलगी सारंगकडे आहे सावली. तेव्हा सावली म्हणते, काय? हे काय बोलताय तुम्ही जगन्नाथजी? जगन्नाथ म्हणतो, मी खरं तेच बोलतोय सावली. सारंगकडे एक लहान मुलगी आहे, अगदी आपल्या अबीरच्याच वयाची, अबीरसारखीच दिसणारी आणि पांडुरंगाला वेड्यासारखं मांडणारी, अगदी तुझ्यासारखी. आणि ती मी सारंगजवळ पाहिली. तेव्हा मी तिची विचारपूस करत असताना सारंगनेच मला सांगितलं की गुंडांच्या तावडीतून त्याने ह्या मुलीला वाचवलं आणि त्याचबरोबर तिच्या हातावरती सुद्धा मी सेम जन्मखून पाहिली. त्या बाळाला बघितल्यानंतर मला एक वेगळीच ओढ जाणवली. जेव्हा मी तुला बघितलं होतं ना सावली, तेव्हा मला जसं जाणवलं होतं की तू मला अगदी मुलीसारखी आहेस, तसंच त्या बाळाला बघितल्यानंतर मला एक कनेक्शन जाणवलं. आणि मला आता कळतंय की ते कनेक्शन का जाणवलं असेल, कारण ती तुझी मुलगी आहे सावली, जी सारंगकडे आहे. ती तिच्या हक्काच्या घरी तिच्या बाबांबरोबर आहे. पण सारंगला ते माहिती नाही की ती मुलगी त्याचीच आहे. आता मी हातावरची जन्मखून बघितली आणि तू सांगितल्याप्रमाणे सारंगने सुद्धा मला तीच कहाणी सांगितली आणि तेव्हा माझा विश्वास अगदी पक्का झालेला आहे सावली की ती मुलगी तुझी आणि सारंगचीच आहे. तिच्या हातावरती असलेली जन्मखून, अबीरच्या हातावरची असलेली जन्मखून, ह्या दोन्हीसुद्धा सारख्याच आहेत. त्यामुळे ती मुलगी आणि अबीर हे दोघे जण जुळे भावंड आहेत आणि ते आपल्या आईवडिलांकडे अगदी सुखरूप आहेत, हा माझा विश्वास पक्का आहे. असं जगन्नाथने सांगितल्यानंतर सावलीला भयंकर आनंद झालेला असतो आणि आता सावलीला विश्वास पटलेला असतो की म्हणजे माझ्या नशिबामध्ये संतती विरह योग जरी आला असला तरीसुद्धा माझं बाळ हे तिच्या वडिलांकडेच आहे.
हे आता सावलीला समजलेलं असतं आणि कधी एकदा ती तिच्या मुलीला बघते असं तिला झालेलं असतं. तेव्हा जगन्नाथ आपल्या मोबाईलमध्ये असलेला त्या मुलीचा आणि सारंगचा फोटो सावलीला दाखवतो. तेव्हा त्या दोघांना बघितल्यानंतर आपली मुलगी इतकी गोड गोंडस आणि सुंदर आहे आणि आपल्या बाबांबरोबर सुखरूप आहे हे जेव्हा सावलीला कळतं तेव्हा सावलीला जगातला सगळ्यात मोठा आनंद हा मिळालेला असतो.